मेहता का उल्टा चष्मा. पोपटलाल, आता तू नडतोयस हा? आता लक्षात आलं ना? त्या दिवशीही तू तुझ्या मनासारखंच करत होतास आणि आजही तुझ्या मनासारखंच करतोयस आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. इकडे बघतोस ना तुझं कपाट, तू इकडे कसं काय रिपेअर करतोस ते. एक मिनिट पोपट भाऊ, भिडे भाऊ, तुम्ही 500 रुपये द्या, तुमचं काम होऊन जाईल. अरे भाऊ ये, अरे काय बोलतोस तू? अरे 500 रुपये दिलेस तर मी परमिशन देऊन टाकेन का कपाट रिपेअर करायला? विकाऊ वाटलो का तुला? पोपट भाऊ, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. त्या 500 रुपयामध्ये मी सोसायटीमध्ये टेम्पो मागवतो. त्या टेम्पो मध्ये हे कपाट टाकून मी माझ्या दुकानात घेऊन जातो आणि दुकानाच्या आत याला रिपेअर करून घेईन. म्हणजे तुम्हीही खुश आणि भिडे भाऊही खुश. हा, ही चांगली आयडिया आहे बाबू. 500 रुपये देणं परवडेल मला. कमीत कमी डोकेदुखी तरी होणार नाही. पण भिडे भाऊ, एक प्रॉब्लेम आहे. आता याच्यात काय प्रॉब्लेम झाला? ऍक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की आता सगळे टेम्पो कामावर गेले आहेत. कुठला टेम्पो मिळूच शकत नाही. रात्री जसा टेम्पो येईल, मी कपाटाला टेम्पोत घालून घेऊन जाईल माझ्या दुकानावर. नाही 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 भाऊ, रात्रीपर्यंत कपाट असं सोसायटीमध्ये कंपाऊंड मध्ये राहूच शकत नाही. जर यामध्येच कोणी मुलीकडचे स्थळ घेऊन आले तर ते काय म्हणतील मला की बघा पोपटलाल कसल्या सोसायटीमध्ये राहतो जिथे लोक आपले भंगार असं सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये ठेवतात. काय पोपटलाल, माझ्या कपाटाला भंगार म्हणू नको. आणि तसंही तुझ्यासाठी जेव्हा स्थळ येईल ना, तेव्हा हे कपाट 100 वर्ष जुनं झालेलं असेल. हे भाऊ अरे काय बोलतोयस? 100 वर्ष मला स्थळ येणार नाहीत काय? मुळीच अरे येणार तुझं नाही. कपाटच आता 100 वर्ष जुनं झालंय. अरे तू समजतोस काय स्वतःला? भिडे भाऊ, शांत व्हा जरा. एक काम करूया, या कपाटाला माझ्या दुकानाजवळ ठेवूया. रात्री बाबू तिथूनच घेऊन जाईल. हो पण अब्दुल, तुझ्या दुकानापाशी हे कपाट सुरक्षित तर राहील ना? म्हणजे कोणी चोरून तर नाही घेऊन जाणार ना? याला हे म्हणजे म्हणजे असं कोण चोरी करून घेऊन जाईल ना? हो, मग ठीक आहे. मग तुझ्या दुकानाच्या जवळच ठेवूया, तिथेच सुरक्षित राहील हे. चल बाबू, घेऊन जाऊया. चल, हे द्या मला. आरामात उचला बघू. हळूहळू एक मिनिट. उचला. हा, हे हळूहळू हळू. काय रे? तू तिथून उचल. चला 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 चला. सांभाळू ना. हो भाऊ. तो वजन असेल ना. महाग आहे ना लाकूड. सावकाश पाडू नाही, नका, पाडू नका. आज पोहोचायचंय ना. भेडेला आज जरा जास्तच ऐकवलं रे मी. नवीन वर्षात मी पण कुठेही जुनी गोष्ट घेऊन बसलोय. आता जाऊन त्याच्याशी बोलूनच घेतो. अब्दुल भाऊ, मी रात्री येईन आणि हे कपाट घेऊन जाऊन माझ्या दुकानात रिपेअर करायला सुरू करून टाकेन. ठीक आहे? चला भिडे भाऊ. ओके. भाऊ भिडे, सॉरी हा. तू माझ्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ. मी जरा बोलून गेलो आणि तेही मोठ्या आवाजात. पण मी फक्त यासाठीच म्हणत होतो की कारण सोसायटीच्या नियमाचं पालन व्हावं. नाही पोपटलाल, तुझ्या बोलण्याचा सूर भलेही चुकीचा होता, पण तुझं बोलणं अगदी खरं होतं. सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी होण्याच्या नात्याने जर मीच नियमांचं पालन नाही केलं तर चुकीचं एक्झाम्पल सेट होईल ना. हो बरोबर. हो चल. ए गोगी, गोगी गोगी, अरे तुम्ही लोग. रोशन आंटी. सोडे, हे परत का आले? काही काय कळत नाही यार. सांभाळून. अरे काय? अरे हा ठेवून दे. खाली ठेवून दे. हा ठेवून दे. काय झालं रे? काय झालं गोगी? सांग ना, रोशन आंटी, सोडी अंकल, काय झालं? काय झालं, तुम्ही परत आलात? अरे सॉरी, तू तर तुझ्या गावाला जाणार होतास ना. अमृतसरला जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्यात. कॅन्सल कॅन्सल का झाल्या? कारण अमृतसर मध्ये खूप धुका आहे, झिरो विजिबिलिटी. म्हणूनच ऑल फ्लाइट्स कॅन्सल्ड. ओ यारो, मी किती उत्साहात होतो, पण मला पंजाबला माझ्या अमृतसर साहेब माझ्या गावी जाऊन मला लोहडी नाही साजरी करता येणार. आता सोडी मित्रा, असा धीर नको सोडू. हो सोडी, जर तूच अशी हिंमत हारलास तर मग रोशन वहिनी आणि गोगीला कोण सांभाळणार? हा? बापूजी, दुकानात चाललोय मी, जय जिनेंद्र. हे ढोल कोण वाजवतंय? मला काय माहित? नाही, तुम्हाला नाही विचारत आहे बापूजी. अजून कोणाला विचारतोय? अजून कोण आहे इथे?
नाही म्हणजे मी स्वतःशीच बोलत होतो. स्वगत मनात बोलायचं, जोरात नाही. सर हा ढोल कोण होता आता तुम्हाला विचारतोय बापूजी. ढोल कोण वाजवतंय? अरे मी बोललो ना मला काय माहित म्हणून. नाही म्हणजे सोडी तर गेला त्याच्या पिंडला. काय पिंड? तर ते पंजाबी मध्ये लोक बोलतात ना आपापसात केडा पिंड म्हणजे कोणतं गाव. म्हणजे सोडी तर गेला त्याच्या गावाला आणि टप्पू कॉलेजला गेलाय तर मग हा ढोल कोण वाजवतंय? अरे भावा मला काय माहित. सॉरी म्हणजे या बघूया. घ्या. अहो ढोल तर बापूजी टप्पू वाजवतोय. अरे हा टप्पू कॉलेजला नाही गेला. अरे मला काय माहित त्याच्या प्रत्येक गोष्ट तू मला काय विचारतोय. सॉरी आणि टप्पूला सोड. ते बघ सोडीकडे बघ, सोडी काय करतोय. सोडी भाऊजी रोशन बहिणी हा तर गावाला गेला होता ना. गावाला गेला होता ना. सॉरी. पप्पा आजोबा माधवी आंटी लवकर खाली या सगळ्यांनी. हा ओके बापू काय झालं? अरे बापरे. बबिता आंटी तुम्ही लवकर खाली या लवकर. हो. अरे काय काय झालं? झालं? काय झालं काय? सांगतो. अरे सोडी परत आला. काय झालं? अरे सोडी काय झालं? हा काय झालं रोशन बहिणी? तुम्ही सगळे परत का आलात? हो रोशन बहिणी सगळं ठीक तर आहे ना? हा सोडी तुम्ही लोक परत का आलात? अमृतसरला जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्या. अय्यो. अमृतसर मध्ये खूप धुकं आहे. 0 विजिबिलिटी म्हणूनच ऑल फ्लाइट्स कॅन्सल्ड. आणि संध्याकाळपर्यंत तर फ्लाइटच नाहीये. याचा अर्थ आहे की सोडी फॅमिली आता आपल्या गावी हा सण नाही साजरा करू शकत. अरे हा टप्पू काय करतोय? बंद कर. अरे बिचारा सोडी इतका उदास आहे, दुःखी आहे. रोशन वहिनी पण दुःखी आहेत आणि तू ढोल वाजवतोय. वाजवायची त्याचा जरा दुःखाचं काहीतरी वाजव ना. हे आनंदाचं काय वाजवतोय? कारण पप्पा बातमी आनंदाचीच आहे. ओय टप्पू पुत्तर काय बोलतोस यार तू. मी सांगतो. तर टप्पू सेना ही घोषणा करते की गोगी, रोशन आंटी आणि सोडी अंकल या वर्षीची लोढी इथं गोकुळ धाम मध्ये आपल्या सगळ्यांसोबत साजरी करतील. अरे वा क्या बात आहे. अरे वा 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 मस्त मस्त आयडिया. गुड टप्पू, गुड आयडिया. हा म्हणून तो ढोल वाजवतोय मगासपासून. हा तर आज संध्याकाळी गोकुळधाम सोसायटीत धूम धडाक्यात लोढी साजरी होणार. परफेक्ट. ग्रेट आयडिया. अरे भाऊ सोडी तुला वाटणारच नाही की तू गावाला गेलायस. गोकुळ धाम अगदी पंजाब सारखं वाटेल तुला. अरे सॉरी, आपण अशी लोढी साजरी करू की तुझं मन भरून जाईल. आणि हो भाऊ, लोढी साजरी करण्यासाठी सोसायटीकडून भिडे भाऊची आपली फुल परमिशन आहे. हा नाही 1 मिनिट परमिशन देणार पण त्यासाठी एक अट आहे भाऊ. अहो यांचं काय आता मध्ये? काय? कोणती अट? अट ही आहे की आधी सोडी कुटुंबाने हसलं पाहिजे. बरोबर आहे. ओ सोडी अप्पा इद्दा तो लोडी मनावांगे के तेनू जिंदगी भर याद रहेगी यार. अरे वा 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 मस्त. अरे वा. खुश हो. अरे भिडू चल चिंता सोड यार. आज यार अरे हसला बापूजी. फर्स्ट क्लास जेवण होणार आहे. पंजाबी स्टाईलचं नाच गाणं होणार आहे. भाऊ तुम्हाला लोकांना वाटत असेल की तुम्ही लोक तुमच्याच पिंड मध्ये लोढी करताय. नक्कीच. साची? और की चायदा. ओ यारो मला इतके चांगले मित्र मिळालेत. तुम्ही तर माझं मन खुश करून टाकलं यारो. खुश करून टाकलं. अरे थँक्यू अय्यर भाऊ. थँक्यू. हो की नाही? ओ यारो माझी प्रेमळ गोकुळधाम सोसायटी नेहमीच माझ्या सोबत असते.
आताच आपण धन धन साहेब श्री गुरु नानक देव साहेबजी महाराजांचा उत्सव साजरा केला. आता आपण सगळे मिळून लोहडी साजरी करूया. ओय यारो, तुमचा सोडी आज हसतोय आणि हसत राहील यासाठी तुम्हा सगळ्यांना थँक्यू थँक्यू थँक्यू. बल्ले 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 बल्ले. चला भाऊ, मग ठरलं आता आज गोकुळधाम सोसायटीत आपण सगळे मिळून लोहडीचा सण साजरा करणार. पण त्याच्या आधी सोडी, तू, रोशन वहिनी आणि गोगी तुम्ही घरी जा, आराम करा. सगळी तयारी आम्ही लोक करतो आणि आम्ही लोक जेव्हा तुम्हाला बोलवू तेव्हाच तुम्ही तयार होऊन खाली या, बरोबर ना? आणि सोडी, तुझे मुंबईत जितके नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सगळ्यांना लोहडीमध्ये याचं निमंत्रण देऊन टाक, कळलं? नक्की नक्की भिडू. थँक्यू यारो, थँक्यू. वहिनी आता अजिबात काळजी करायची नाही. चला यारो, आम्ही सामान ठेवून आलो. वा 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 वा, शाबास जेठिया शाबास. अशी तयारी कर की सोडी परिवार खुश झाला पाहिजे. अरे बापूजी तुम्ही बघा. हा ठीक. मित्रांनो, वेळ कमी आणि कामं जास्त आहेत म्हणून आपापसात कामं वाटून घेतली पाहिजेत. स्टेज आणि डेकोरेशनची जबाबदारी माझी. ओके बाबांना टप्पू सेनाही मदत करेल. ओके. रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. हा? वाह, हंस नाही नाही, म्हणजे मला म्हणायचंय की रात्रीच्या जेवणाची तयारी करणं माझं आणि कोमलचं काम आहे. जय बात. वा, मी आणि माधवी बहिणी तुम्हाला मदत करू जेवण बनवण्यासाठी. अरे वा, मस्तच आयडिया. सर्वांना वेळच्या वेळी लिंबू सोडा पाजण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे. आणि मी सगळ्यांच्या कामात मदत करणार, वाह. कारण मी ऑल इन वन अब्दुल भाई अरे आहे. हे तर सांगायची गरजच नाही ना अब्दुल भाऊ. साऊंड आणि लाइटिंग मी, अय्यर भाऊ आणि मेहता साहेब आम्ही सांभाळून घेतो. नक्कीच. बरं मग मी आज ऑफिस मधून सुट्टी घेतो. हा ठीक आहे ना, सुट्टी घेऊया आज. अरे फक्त तुम्हीच लोक नाही, आम्ही सगळे सुट्टी घेतो आज ऑफिस मधून. सुट्टी घेऊन टाकू. हा सगळे सगळे. चला भाऊ, सगळं ठरलंय. आता पटापट सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. हा, आणि बघा भावांनो, मित्रांनो, अशी तयारी करा की सोडीला एवढीशी पण कमी वाटायला नको. हा, चला मी येतो. हा, हो जेठालाल, तू कुठे चाललायस? दुकान. हो, सगळं काम तर तुम्ही आपापसात वाटून घेतलं, माझ्या वाट्याला काही राहिलंच नाही. मग आता मी इथे थांबून काय करणार भाऊ? नाही नाही, असं नाहीये भाऊ. ते लोडीमध्ये ते लाकूड लागतं ना, त्याची जबाबदारी राहिली तर आहे ना, ती तू घेऊन टाक. ठीक आहे, उत्तम आहे. ठीक आहे, लोडीसाठी लाकडाची व्यवस्था होऊन जाईल ना. माझ्या दुकानाच्या बाजूला गल्लीतच लाकूडवाला आहे, तिथून मी व्यवस्था करून देईन. काय प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. हो, पण जेठालाल आठवणीने कर हं? कारण लोहडीसाठी सगळ्यात महत्वाची लाकडच असतात. मी नक्की सांगतो की हा जेठाला लाकडं आणायला विसरणार. अरे अहो, का विसरेल मी अय्यर भाऊ? काय बोलताय तुम्ही? हे मला काय विसरण्याचा आजार थोडाच आहे. बबिताजी, काय झालंय यांना? कमॉन अय्यर, ते तेवढे जबाबदार आहेत. ते लाकडं आणायला का विसरतील? मग उगीच विसरायचं बिल फाडतायत माझ्यावर. आज जर जग इकडचं तिकडे झालं तरी लोडीसाठी लाकडं वेळेवर गोकुळधाम सोसायटीत हजर झालेली असतील. चला तर मग सगळ्यांनी चला आपापल्या कामाला लागा. चला चला चला. डिस्कशन करूया की कसं सगळं आपण manage. दुकानात पोचल्यावर लगेच नट्टू काका आणि वाघाला लाकडांची सोय करायला पाठवून देतो. अरे मगन, हे नट्टू काका आणि बाघा कुठे आहेत? ते गोडाऊन मध्ये आहेत. नवीन माल आलाय तो चेक करताय. ठीक आहे, मग तू दुकान सांभाळ, मी जरा गोडाऊन मध्ये जाऊन येतो. अरे हे नट्टू काका, बाघा. गुड मॉर्निंग शेठजी. हा, गुड मॉर्निंग. अरे कुठे आहात तुम्ही दोघं? इथे इथे अरे इथे म्हणजे कुठे? तुमच्या टेबलच्या बाजूला. अरे मग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता कुठून आहे? लीडर लीडर. लेटर? लेटर नाही शेठजी, लेडर लेडर म्हणजे शिडी. तुमच्या मागे एक शिडी पडलेली असेल, त्यावर चढा तुम्ही, मग आम्ही तुम्हाला दिसून जाऊ. हो हो, ही मिळाली? हो हो मिळाली. थांब. आरामात. शेठजी शेठजी. अरे हे काय सगळं? हा नवीन स्टॉक आलाय शेठजी. अरे पण नवीन स्टॉक आला कुठून? आपण तर काही ऑर्डर दिलेलीच नाही. शेठजी, कंपनी माल क्रेडिटवर अर्ध्या किमतीला देत होती म्हणून आम्ही मागवून टाकला. ओ नट्टू काका, का मागवलात मला विचारल्याशिवाय? आता मंदीच्या काळात एवढा सगळा माल कसा विकणार आपण? तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका शेठजी. आपण अशी एक भारी जबरदस्त स्कीम शोधून काढू की सगळा माल पटापट विकला जाईल. अरे पण ही काय पद्धत आहे गोडाऊन मध्ये माल ठेवायची? तो जो माल ठेवत होता
त्याच्या घरातून अर्जंट त्याला फोन आला म्हणून माल इथे तिथे ठेवून निघून गेला तो. आणि स्टॉक चेक करण्यात आम्ही दोघात अडकलो. अरे मग आता तुम्ही दोघं बाहेर कसे येणार? शेठजी, आम्ही माणसं बोलवली आहेत, ते लोक येऊन सगळं नीट करतील. अच्छा अच्छा. अहो पण तुम्ही दुकानात का आला आहात? का आलात म्हणजे? नाही, आज ती व्यापारी मंडळाची मीटिंग होती ना. अरे हो, मी तर विसरूनच गेलो. चांगलं झालं आठवण केलीस बघा. चला चला, मी निघतो, तुम्ही दुकान सांभाळा. हा ठीक आहे. शेठजी 1 मिनिट प्लीज. हा, एक चेक साइन करायचं राहिलाय. आता अशी मी कशी साईन करू नटू काका? मी देतो, 1 मिनिट थांबा. हे घ्या. घे घे. हा. चला आता जाऊ मी. अजून काही काम? नाही नाही, मला काही काम नाहीये. नट्टू काका तुम्हाला? नाही, माझंही काही काम नाहीये. निघा तुम्ही. म्हणजे तुम्ही जाऊ शकता. वा, थँक्यू, तुम्ही मला सुट्टी दिली ना. त्याला दुकान सांभाळा तुम्ही दोघं. हा, आणि हे शेठजी. सगळं नीट करून घ्या भाऊ. हा, काळजी करू नका शेठजी. ही पण ठेवून द्या, ही शिडी. हो, मी ठेवायला सांगून देईन शेठजी. दादा, स्टेजचं जे सामान आहे ना, ते त्या तिकडे घेऊन जा. स्टेज तिकडे बनवायचा. तर हे उचला जरा इथून. हो चलतो. हा, या माझ्यासोबत. तुमचं केटरिंगचं सामान कधीपर्यंत पोहोचेल? हे बघा, लक्षात ठेवा, जेवण एकदम टेस्टी असलं पाहिजे. नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं आहे, पण दोघं जण तुम्ही चालेल. आणि जे कनेक्शन आहे ना, ते आपल्याला तिकडून लावायचं आहे. मी दाखवतो तुम्हाला. चला या. ठीक आहे ना? हा, मग सगळं ठीक आहे. हे बघ, हा एरिया पूर्ण कव्हर झाला पाहिजे. काहीच अडचण होता का मला? हो, अब्दुल, तू या, जरा या, बघ मी ना. तुम्हाला दाखवतो. या. हा. हे इथून. डीजे वाल्यांशी झालं बोलणं? हा, त्यांच्याशीच बोलतोय मी. हा सरजी, हा उफर आणि बेस नीट बघून घ्या, कारण साऊंड क्वालिटी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. ओके अंकल? ठीक आहे. ओके ओके. हा जो कपडा आहे ना, हा पूर्ण इथे पसरवा आणि त्याला थोडे थोडे खेळ हा, चला लवकर लवकर. हा, पटापट लवकर. ए अब्दुल, काय झालं? इकडे काय घेऊन चालला? तिकडे घेऊन जा. तिकडे घेऊन जा. अरे लागेल. घेऊन जा त्या बाजूला. सांभाळ. काय करतोय? सांभाळून. सावकाश. ठेवा. भिडे मास्तर, हा. काम जरा जास्तच आहे ना, हा, आणि वेळ कमी आहे. इतक्या कमी वेळात सगळी तयारी होईल का? पण होऊन जाईल नाही हत्ती भाऊ. सगळं आपल्यालाच करावं लागेल. हो आत्माराम, आपल्यालाच करावं लागेल. आम्हीच लोडीची तयारी करण्यासाठी ऑफिसला सुट्टी दिली आहे. आणि तिकडे तो जेठालाल, त्याने सुट्टी नाही घेतली. तो मस्त दुकानावर जाऊन बसला आहे आणि तिकडे खुर्चीवर बसून आराम करत असेल. आणि रात्री आल्यावर फंक्शनला येऊन एन्जॉय करायला. आणि रिस्पॉन्सिबिलिटी 0. असं काही नाही आहे यार. तू फिरून परत जेठालालवर येतोस. असं काही नाही आहे. रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. लाकडाची जबाबदारी त्याचीच आहे ना भाऊ. घेऊन येईल तो. हो भाऊसाहेब, इथे नाही लावायचंय. हो, हॅलो. आय होप की जेठा भाऊने लाकडांची ऑर्डर दिली असेल. हो, मग दिलेलीच असेल ना. असा विचार का करताय त्यावर? नाही, काय होतं ना, कधी कधी माणूस कामात विसरून जातो, मग राहून जातं. आणि लाकडांशिवाय तर आपण हे लोडीचं फंक्शन करूच शकणार नाही. आणि जर असं झालं तर सोडीला ना आपल्या गावी जाऊन लोडी करता आली ना इथे साजरी करता आली. त्याला तर खूपच दुःख अरे होईल. नाही भाऊ, असं झालं तर गडबड होऊन जाईल. हा. आपण जेठालालला फोन करून आठवण करून दिली पाहिजे. ए, फोन कर ना, फोन कर. मी का फोन करू? तू फोन करून आठवण करून दे ना. भाऊ, काय बॅलन्स नाहीये? नाही, फोनच नाहीये भाऊ. फोन घरी आहे ना माझा. ते जरा जॅकेटमुळे प्रॉब्लेम झाला. अच्छा. ते मला दुसरा जॅकेट घातला होता ना. मी जरा कॉल अटेंड करतो. तू बोलून घे. आत्माराम, तू जेठालालला फोन करा. अरे पण मी का फोन करू यार? मी का त्याला आठवण करून देऊ? मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. जेठालालचा नाही की त्याला आठवण करून देऊ. करेक्ट. आणि जेठालाल आता दूध पिता बाळ नाहीये. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. करेक्ट. बोलून गेला होता ना की दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण मी लाकडांची व्यवस्था करणारच. हो, बोलला होता असं. हा भिडे भाऊ, फोन लावलास का तू अरे जेठालालला? मी का लावू जेठालालला फोन? मी नाही करणार त्याला फोन. हा, मग ठीक आहे ना. त्याच्यात एवढं भडकायला काय झालं तुला? आत्माराम, जर जेठालाल लाकडं आणायला विसरला तर? जर तो विसरला ना तर मी इथून पुढे जेठालालला गोकुळधाम सोसायटीची कुठली जबाबदारी देणारच नाही. भिडे मास्तर, तू इतका निगेटिव्ह का विचार करतोय? कमाल आहे हत्ती भाऊ. सुरुवात तर तुम्हीच केली ना.
की जर जेठालाल विसरला लाकडाची ऑर्डर द्यायला तर हे बघा आपण कामात लक्ष देऊया. खूप उशीर झालाय ना, वेळ कमी आहे. चला, मी कुठे नाही म्हणतोय. चला वाहू 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 अब्दुलला काय झालं? वाहू 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 हा असं नाचत नाचत काय क्लब हाऊस मधून? काय झालं रे अब्दुल? हा? काय झालं भाऊ? क्लब हाऊस मध्ये बहिणींची जबरदस्त डान्स प्रॅक्टिस चालू आहे म्हणून सर्वांना सोडा पाजून आलोय. सुरू झाली प्रॅक्टिस. मग कधी अच्छा रामप्रसाद, हो. एकदा का लाकडं आली ना की सगळी इकडे गोळा करून ठेवा. हो भिडे भाऊ, हा हात मारा. हा ते लाइटिंगचं सगळं काम झालं आहे आणि कनेक्शन मेन स्विचला दिला आहे. हो, हा? उत्तम. लाकडं कुठे आहेत? अरे भिडे मास्तर, हा. त्या केटरिंग वाल्याशी बोलणं झालंय, सगळी व्यवस्था झाली. ठीक आहे. अरे लाकडं नाही आली अजून. भिडे, जवळपास सगळी तयारी झालेली आहे. लाकडं कुठे आहेत रे? लाकडं आली होती, मी घरी घेऊन गेलो, चूल बनवली, लाकडं जाळली, खिचडी शिजवली आणि खाऊन टाकली. काय? अरे काय बोलतोस तू? अरे मग लाकडं दिसत नाही आहेत पोपटलाल, म्हणजे नाही आली आहेत ना. त्यासाठीच विचारतो ना भाऊ. जेठालालला फोन केला पाहिजे ना, विचारलं पाहिजे ना की अजून का नाही आली. मी का फोन करू त्याला? हो ठीक आहे भाऊ, बस ना. एवढा भडकतोस का तू? मी फोन करतो त्यात केवढी मोठी गोष्ट आहे. आता थोड्या वेळापूर्वी म्हणाला होता ना आपण, तू भडकला होतास. आयुष्यात रागवणे ही चांगली गोष्ट नाहीये रे. बॅलन्स आहे. अरे आहे ना भाऊ, फुल बॅलन्स आहे. काय बॅलन्स आहे बोलतो ना भाऊ. 2020 मध्ये फुल बॅलन्स असणार. आता थोड्या वेळापूर्वी बॅलन्स आहे. तेच म्हणतो. अरे मग असं थोडीच असतं. मी बोलतोय ना तुझ्याशी. तू फोन कर. हो 5 वाजले, शेठजी अजून आले नाहीत. खूप उशीर झालाय. बागा, शेठजींना जरा फोन तरी लाव. हो नट्टू काका. हा बोल बाघा. हा शेठजी, मीटिंग संपली का? हो बाबा, मीटिंग संपली आहे आणि मी निघालोही आहे. अर्ध्या रस्त्यात पोचलो पण आहे. खूप वेळ लागला शेठजी तुम्हाला. अरे भाऊ, मुंबईमध्ये ट्रॅफिक किती आहे नट्टू काका, आणि एकही रस्ता असा नाहीये जिथे कुठे खोदकाम चालू नाही. अच्छा, तुमचं ते स्टॉकचं काम झालं का? सगळा माल ठेवून घेतला व्यवस्थित? हो शेठजी, आम्ही सगळा स्टॉक अगदी व्यवस्थित ठेवून घेतला आहे. सगळा स्टॉक चेक करून घेतलाय, सगळ्या एंट्री केली आणि गोडाऊन मध्ये सगळं एकदम सेट करून टाकलं आहे. चला, मस्त मस्त. मग मी पोचतो एक अर्ध्या पाऊण तासात. ठीक आहे शेठजी, मी काय म्हणतो की जर तुम्ही थकला असाल, घरी जायचं असेल तर जाऊ शकता, कारण दुकानात आज काही जास्त काम नाहीये. अच्छा. हो शेठजी, तुम्ही घरी जाऊन करा आराम. तुम्ही घरी जाऊन करा आराम. दुकान सांभाळून घेऊ आम्ही. आम्ही? ते यमक शेठजी, आराम आम्ही. शेठजी, you go home straight and try to lose some weight. यमक जुळवण्यासाठी. अरे भाऊ, बंद करा आता हा त्रास आणि फोन ठेवा फास्ट. शेठजी, इट्स फास्ट. यमक नट्टू काका, तुम्ही लोक यमक खेळताय ना, मग मी पण थोडं खेळून घेतलं. चला ठीक आहे, तर मी आता दुकानात येत नाही, सरळ घरी जातो. हा ठीक आहे. येस, राईटो. ओके चला. ओके टपू, ही डी विंगच्या बाजूला लावा. हो ओके ओके. तिकडे. हा आरामात. आरामात जाऊ द्या. हा रामप्रसादजी, सगळ्या गोष्टी एकदा नीट तपासून घ्या. ऐन वेळेला मला काही गडबड नको. डोंट वरी, सगळं होऊन जाईल. भिडे, हा अरे बाबा, बोलणं झालं का जेठालाल? जेठालाल फोनच उचलत नाहीये माझा. घ्या. माहित नाही मला असं का वाटतं पोपटलाल की जेठालाल ना लाकडांची ऑर्डर द्यायला विसरला असणार. अब्दुल भाऊ, मी रात्री येईन आणि हे कपाट घेऊन जाऊन माझ्या दुकानात रिपेअर करणं सुरू करेन. ठीक आहे? भिडे, एक आयडिया आहे ज्याने लाकडाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हा बोल. पण तू रागवू नकोस. हा, आपण अडकलोय म्हणून मी बोलतोय. बिंदास बोलू ना मी? बिंदास बोल. बघ काय आहे, ते लोडी पेटवण्यासाठी आपल्याला लाकडे हवी आहेत. बाकी सगळं काम तर झालंच आपलं. हो ऑलमोस्ट. तर मी हा विचार करत होतो की ते जे बाहेर अब्दुलच्या दुकानाजवळ ते तुझं जे जुनं कपाट ठेवलंय ना, तर आपण त्याला पोपटलाल, काय बोलतोयस तू?
मी म्हणालो होतो रागवू नकोस रागवू नकोस. अरे काय रागवू नको पोपटलाल, ती माझ्या आजोबांची शेवटची आठवण आहे. आजोबांच्या काळातलं कपाट आहे. अरे ते जाणं तर दूर, पण त्यावर ओरखडा जरी आला ना तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल. कॅन्सल कॅन्सल भाऊ, ती आयडियाच कॅन्सल. अहो आमची डान्सची तयारी झाली आहे. हा नाचा मग. हो बाबा, हे लोक स्टेजवर रॉक करण्यासाठी एकदम रेडी आहेत. फक्त स्टेजवर जागा ठरवणं बाकी आहे. वा वा, छान छान. एक गोष्ट मात्र मानावीच लागेल हा, तुम्ही लोकांनी आपली सोसायटी इतकी मस्त सजवली आहे. जेव्हा संध्याकाळी रोषणाई होईल ना, तेव्हा आपली गोकुळधाम सोसायटी खूपच छान पद्धतीने चमकायला लागेल. आज तर गोकुळधाम मध्ये धिंगाणा होणार आहे, मज्जा येणार आहे. मी तर आतापासूनच खूप एक्साइटेड आहे. तसं भिडे एक गोष्ट बोलू, इतक्या कमी वेळेत इतकी तयारी झाली आहे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मित्रा. पण मेहता साहेब, अजून तयारी पूर्ण झालेली नाहीये. लोढी पेटवायला लाकडं हवी आहेत. तुमचा प्रिय मित्र जेठालाल ती आणणार आहे, तो अजून आलेला नाहीये. मग अजून दिवस कुठे संपलाय भिडे? जेठालाल येईल, त्याने जबाबदारी घेतली तर जेठालाल लाकडं घेऊन येईल भाऊ. कुणी फोन केला का त्यांना? अरे मी केला होता. पोपटलाल तू फोन केला? हो, तुझ्या फोन मध्ये इतका बॅलन्स होता की तू फोन केला? अरे मेहता साहेब, माझा 2020 चा संकल्प आहे की मी नेहमी फुल बॅलन्स असणार माझ्या फोन मध्ये. ओ अच्छा अच्छा अच्छा, मग काही बोलणं झालं? अहो बोलण्यासाठी समोरच्याला फोन उचलावा लागेल ना, तो फोनच उचलत नाहीये. मी करतो आता त्याला फोन, आता बोलणं होईल. जेठा भाऊ आले. अरे हो 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 हो, काय तयारी केली हा लोडीची तुम्ही लोकांनी. वा 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 वा, आज रात्री मजा येणार आहे. हो जेठालाल, मजा तर तेव्हा येईल जेव्हा लोढी पेटेल. त्यासाठी लाकडं हवी आहेत. लाकडं कुठे आहेत? अरे बापरे, लाकडांची ऑर्डर द्यायला तर मी विसरूनच गेलोय. ज्याची भीती होती तेच झालं. जेठाला लाकडं आणायला विसरला. लाकडांशिवाय आपण लोढी कशी साजरी करणार? हा, जसं नवरीशिवाय लग्न होऊ शकत नाही, तसंच लाकडांशिवाय लोढी होऊ शकत नाही ना. अगदी बरोबर आहे. जेठा भाऊ, तुम्ही लाकडं आणायला कसं विसरू शकता? जेठा भाऊजी, हे तुम्ही बरोबर नाही केलं. आता सोडी भैयांसोबत आम्ही लोढी कशी साजरी करणार? म्हणजे आजचं लोढीचं सेलिब्रेशन गेलं पाण्यात. किती दुःखद बाब आहे. आपल्या सोडी भाऊंचं मन एकाच दिवसात दोनदा मोडणार आहे. काय झालं जेठाजी, तुम्ही बोलत का नाही आहात? कसा बोलणार बबिता, आणि काय बोलणार? जेठाला लाकडं आणायला विसरला आहे. अरे एक मिनिट, तुम्ही शांत राहाल का अय्यर भाऊ? मला काही बोलू द्याल का प्लीज? कोण म्हणाल की मी लाकडं आणायला विसरलो आहे? अरे मग मगापासून असं गुपचूप का उभा आहेस? उत्तर का नाही देत? अरे मला कोणी बोलायची संधी दिली तर बोलेन ना. आळीपाळीने सगळे एका पाठोपाठ एक बोलतच सुटलेत. मग मी कधी बोलायचं? नाही नाही नाही, आता कुणी नाही बोलणार. जेठा भाऊ, तुम्ही सांगा, तुम्ही लाकडं आणायला विसरलात का? नाही. तर मग लाकडं कुठे आहेत? येत आहेत स्वतःहून चालत. अरे काय मूर्खपणा करतोयस पोपटलाल? लाकडं स्वतःहून चालत कशी काय येऊ शकतात? ती लाकडं आहेत. लग्नोत्सुक मुली थोड्याच आहेत. अरे भाऊ, तू आला आहेस, तुझ्यासोबत लाकडं नाही आहेत आणि तू म्हणतोस की ती येत आहेत म्हणून मी विचारलं की ते येत आहेत म्हणजे कशी येत आहेत? स्वतःहून येत आहेत? हो. अरे भाऊ, इतकी सारी लाकडं माझ्यासोबत रिक्षात तर नाही येऊ शकत ना. त्यामुळे तो दुकानवाला म्हणाला की तुम्ही पोहोचा, तुमच्या मागे मागे मी टेम्पो मध्ये लाकडं पाठवतो. हा, मग टेम्पो कुठे? येतोय. मग अजून आला का नाही? आता अरे मुंबईचं ट्रॅफिक तर तुला माहिती आहे ना भिडे. बिचारा अडकला असेल ट्रॅफिक मध्ये, येत असेल मागून. म्हणजे एकंदरीत लाकडं येत आहेत ना जेठालाल? नाहीतर काही वेळासाठी सगळ्यांना असं वाटलं की तू लाकडं आणायला विसरलायस. पण बरं झालं तुझ्या लक्षात होतं, नाहीतर लाकडांशिवाय लोढीचा सण कसा साजरा केला असता. हो बरोबर आहे. चला चला, तुम्ही चालू ठेवा, मी बघतो तो टेम्पोवाला कुठे पोहोचलाय. मेलो, इतकी मोठी चूक माझ्याकडून कशी काय झाली?
आता इतक्या पटकन लाकडांची व्यवस्था कुठून करू? मेहता साहेब, तुम्ही तर मला घाबरवून टाकलं. जेठालाल, लाकडांची व्यवस्था करायला विसरलास ना तू? तुम्हाला कसं कळलं? जेठालाल, तू सगळ्या जगाला वेड्यात काढू शकतोस, तुझ्या प्रिय मित्राला नाही. मला तुझ्या सगळ्या कळा ठाऊक आहेत भाऊ. शाबाश. मग आता सांगा काय करता येईल? अरे जेठालाल, काय करता येईल याचा काय अर्थ आहे? इतकी महत्वाची गोष्ट कसा विसरू शकतोस तू? इतका निष्काळजी कसा होऊ शकतोस? निष्काळजी नाहीये मेहता साहेब. खरं तर झालं असं की मी सकाळी दुकानात गेलो ना तेव्हा. अहो पण तुम्ही दुकानात का आला आहात? का आलोय म्हणजे? नाही, आज ती व्यापारी मंडळाची मीटिंग होती ना. अरे हो, मी तर विसरलोच. बरं झालं आठवण करून दिलीस. बघा, चल मी निघतो. तुम्ही लोक दुकान सांभाळून घ्या. ठीक आहे. मग आता? अरे तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही सांगा आता काय करायचं? अरे जेठालाल, तू तर असं बोलतोयस की लाकडांची व्यवस्था करायला मी विसरलोय भाऊ. अरे काय बोलताय मेहता साहेब? तुम्हाला माहितीये ना असं काय नाहीये. सांगा ना आता काय करायचं? जेठालाल, अच्छा एक काम करू शकतोस? ते एक काम काय आहे ते ऐकल्यावरच सांगू शकतो ना मी. ओहो, नट्टू काकाने बागाला फोन करून विचारू शकतोस की आता ते लाकडाची व्यवस्था करू शकतील का? वा वा मेहता साहेब, जबरदस्त आयडिया दिलीत तुम्ही. अरे ते दोघं चॅम्पियन आहेत. ते दोघं कुठूनही काही जुगाड करून लाकडांची व्यवस्था करून टाकतील. वा वा मेहता साहेब, वा. तर ठीक आहे, तू नट्टू काकाने बागाला फोन कर, मी निघतो. अरे तुम्ही कुठे जाताय? जेठालाल, लाकडांची व्यवस्था अजून झालेली नाहीये. तू इथे उभा आहेस आणि माझ्याशी कुजबूज करतोयस, आणि जर कोणी पाहिलं तर त्यांना असं नाही वाटणार की तू लाकडं आणायला विसरलायस आणि माझ्याकडून मदत मागतोयस? अरे जा ना यार, इथे काय उभे आहात? जा ना, आज जा ना यार, जा जा. जेठालाल यार. मस्त भजी आहे ना नट्टू काका? वाह. नट्टू काका, शेटजींचा फोन. हे एक भज खातो मग फोन उचलतो. अरे हे नट्टू काका फोन का उचलत नाहीयेत? नट्टू काका, शेटजींचा फोन आता मला आला आहे. काहीतरी अर्जंट काम असणार. मी फोन उचलतो. अरे भाऊ बाघा, हे नट्टू काका माझा फोन का उचलत नाहीयेत? कुठे आहेत ते? मी इथेच आहे शेठजी. अरे मग तुम्ही माझा फोन का उचलत नाही? शेठजी, मी कामात बिझी होतो म्हणून. आणि तुम्हीच म्हणालात ना की जे काम हातात घेतलं असेल ते पूर्ण केलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही जे काही काम करत असाल ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, कारण मला तुमच्या दोघांच्या अर्जंट मदतीची गरज आहे. काय झालं शेटजी? अरे भाऊ, खरं तर विषय असा आहे की इथे गोकुळधाम सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोढीचं सेलिब्रेशन आहे. आणि आम्हाला आमंत्रित करायला विसरला आहात, हेच ना? काही हरकत नाही शेठजी. बेटर लेट देन नेव्हर. हो शेटजी, तुम्ही अगदी चिंतामुक्त होऊन जा. आम्ही शक्य तितक्या लवकर गोकुळधाम सोसायटीमध्ये पोहोचून जाऊ. ओके, बाय. अरे बागा, शेठजींना लोढीचा ड्रेस कोड विचारायला विसरलोच. अरे हो नट्टू काका, शेटजींचाच फोन आहे. विचार विचार विचार. शेटजी, बरं झालं तुम्हीच फोन केलात. आम्ही आता तुम्हालाच फोन करणार होतो. का? हे विचारण्यासाठी की लोढीसाठी कुठले कपडे घालायचे आहेत. अरे हा बागा, मला सुद्धा आठवलं. लोढी पंजाबी सण आहे, मग आपण पंजाबी सूट घालूया. हो शेटजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि नट्टू काका सणाला अनुरूप असे कपडे घालून गोकुळधाम सोसायटी मध्ये पोहोचतोय. ओके, बाय. शेठजी, तुम्ही चुकून परत मलाच फोन लावला असं वाटतंय. अरे चुकून नाही, जाणून बुजून तुला फोन लावलाय भाऊ. तू सारखा सारखा फोन का ठेवतोय? जी मेन गोष्ट तुम्हा दोघांना सांगायची आहे ती तर बोलायची संधीच देत नाही. ओ सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला शेठजी. हा बोला. आता बघा, खरं तर गोष्ट अशी आहे की इथे गोकुळधाम मध्ये लोढीचं जे फंक्शन आहे त्यासाठी लाकडांची व्यवस्था करायची जबाबदारी मला सोपवली होती. पण मी सकाळी त्या असोसिएशनच्या मीटिंगला जाण्याच्या नादामध्ये लाकडं आणायला विसरलो आहे. आता काय, इथे सगळी तयारी झाली आहे पण लाकडच नाहीये, आणि लाकडांशिवाय तर लोढीचा सण साजराच करू शकत नाही ना. तर तुम्ही दोघं कुठूनही काहीही करून लाकडांची व्यवस्था करून तुमच्या सोबत लाकडं घेऊन इथे गोकुळधाम सोसायटीमध्ये 1 तासाच्या आत पोहोचा. ओ शेठजी, तुम्ही इतक्या कमी वेळात सांगताय, अवघड आहे. हर आसान को मुश्किल कर दे, हर मुश्किल को आसान. एक जगह जब जमा हो दोनों, नट्टू काका और बागा. शाबास शाबास बाघा, शाबास. हा हे बघ, जर तुम्ही दोघं पटापट लाकडं घेऊन गोकुळधाम सोसायटीमध्ये पोचलात तर मी तुम्हाला दोघांना स्पेशल बोनस देईन. ठीक आहे?
अरे वा वा शेठजी, मग तर आम्ही लाकडं शोधायला आकाश पाताळ एक करून टाकू. बस, या लवकर या, लवकर या, हा? सलीम भाऊ, नटू काका, सलीम भाऊकडे लाकडं मिळून जातील. हॅलो. हा सलीम भाऊ, गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून बागा बोलतोय. हा बोला बोला बागा भाऊ. सलीम भाऊ, तू ते लाकडं हवी होती. बागा भाऊ, तुम्ही फोन करायला थोडा उशीर केला. आज लोडी आहे ना, सगळी लाकडं आज दुपारीच विकली गेली. असं? सॉरी हा बागा भाऊ. बरं नट्टू काका, त्यांच्याकडे स्टॉक मध्ये लाकडच नाही आहेत. एक काम कर बागा, माझ्याकडे काही लाकूडवाल्यांचे फोन नंबर आहेत, मी त्यांना ट्राय करतो, तू तुझ्या हिशोबाने ट्राय कर. हॅलो. हॅलो गुड्डू भाऊ, नट्टू काका बोलतोय. हा नट्टू काका बोला. मला थोडी लाकडं हवी होती जाळण्यासाठी. सॉरी नट्टू काका, आज लाकडं संपली आहेत, उद्या मिळतील उद्या. तुमच्या ओळखी पाळखीमध्ये कोणी आहे का जो बंदोबस्त करू शकतो? ते काय की आज लोडी आहे ना, तर सगळीकडे स्टॉक संपला असणार. केतसी भाई, मला काही लाकडं हवी होती जाळण्यासाठी. नाही जाळायची लाकडं तर नाही आहेत आमच्याकडे. ठीक आहे. बागा, काही व्यवस्था झाली? नाही नट्टू काका, तुमच्याकडून नाही. संध्याकाळची रात्र झाली, नट्टू काका आणि बाघाचा फोन का नाही आला अजून? ओय जेठालाल, काय झालं? अरे काय झालं काय? तू सांग काय झालं लाकडाचं? का तुम्हाला का सांगू? तुम्ही कोण आहात? अरे जेठा अंकल विसरलात? अय्यर अंकल तर ट्राउझर आहेत ना? हे गोले, ट्राउझर काय? मी ट्रेजरर आहे. अरे अय्यर अंकल मला माहितीये, पण जेठा अंकल तुम्हाला ट्राउझर बोलवतात ना? जेठालाल, मी सोसायटीचा ट्रेजरर आहे आणि मला हक्क आहे तुला विचारायचा. हो अय्यर भाऊ, या हक्काबद्दल तर तुम्ही बोलूच नका, कारण हे सोसायटीचं काही ऑसिफियल फंक्शन नाहीये. हे आपण सगळे मिळून प्रेमापोटी सोडीला खुश करण्यासाठी लोडीचा सण साजरा करतोय. हो नाही बरोबर आहे. जेठा अंकल बरोबर बोलतायत. अय्यर अंकल, थँक्यू बेटा. यू आर ऑलवेज वेलकम अंकल. पण अंकल, लाकडाचं काय झालं? येत आहेत बेटा, येत आहे. अरे कधी येणार आहे जेठालाल? मला तर पक्की खात्री आहे की आज तू लाकडं नाही दगा देणार आहे. अय्यर अंकल, सॉलिड बोला तुम्ही. लाकडं नाही दगा देणार. गोली. सॉरी जेठा अंकल. अय्यर भाऊ, हे बघा, जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर स्टॅम्प पेपर घेऊन या. मी त्यावर असं लिहून देतो की लाकडं येणार. स्टॅम्प पेपर तर यावेळी मिळणं अवघड आहे. साधा कागद आहे, घेऊन येऊ? हा घेऊन ये, घेऊन ये. गोली, हो. काय काय तुम्ही पण अय्यर भाऊ, काय घेऊन ये? गोली, काय तू पण बेटा, तू कोणाच्या टीम मध्ये आहेस? तर मग काही नाही अय्यर भाऊ, तुम्ही जरा शांत राहा. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी म्हणालो ना, लाकडं येतील म्हणजे येणार ना भाऊ. हे बघा, टेम्पोच्या ड्रायव्हरचा फोन पण आलाय. जा जा जा, तुम्ही लोक आतमधली तयारी पूर्ण करून घ्या. जा जा आधी, जा लवकर, जा जा. हो नट्टू काका, काय झालं लाकडांचं? शेठजी, आम्ही खूप शोधलं, पण आम्हाला लाकडं कुठेच नाही मिळाली. काय? ते आज लोडी आहे ना, तर सगळी लाकडं विकली गेली आहेत. हो शेठजी. हो नट्टू काका, काही करून नट्टू काका, काही करून लाकडांची व्यवस्था करा आता. मी इथे सगळ्यांना सांगून बसलोय की लाकडं येत आहेत, आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, लाकडांशिवाय हा लोडीचा सण कसा साजरा करणार? ते बरोबर आहे शेठजी, पण आता तुमच्याकडे एकच रस्ता आहे. परिस्थिती मान्य करा आणि सामोरं जा. म्हणजे नट्टू काका असं म्हणतायत की तुम्ही सगळ्यांना खरं सांगून टाका आणि सगळ्यांची माफी मागून टाका. अरे भाऊ, नाही मान्य करू शकत मी. माझी चूक नाही मान्य करू शकत. मी जर माझी चूक मान्य केली तर तो भिडे माझी वाट लावून टाकेल, आणि मी आयुष्यात सोडीला माझं तोंड नाही दाखवू शकणार मित्रा. शेठजी, तुमच्या या वाईट वेळेसाठी लेट्स हॅव अ मोमेंट ऑफ सायलेन्स. म्हणजे नट्टू काका असं म्हणतायत की तुमच्या या बिकट परिस्थितीसाठी या 1 मिनिटाचं मौन धारण करूया. अरे देवा, हे काय केलंस तू? ही लाकडं आणायची गोष्ट का विसरायला लावली मला? आता चूक करायला लावली आहेस तर ती सुधारण्याचा प्रयत्न तर कर. कुठून तरी लाकडांची व्यवस्था तरी करून दे.
अरे वा देवा, तू तर हाकेला धावणार आहेस. अरे नट्टू काका बागा लाकडं मिळाली. अरे इथे अब्दुलच्या दुकानासमोर एक तुटकं फुटकं जुनं कपाट उभं आहे. सेठजी, तुम्ही लोडीमध्ये कपाट जाणार आहात? नाही नाही, कपाटाला तोडून त्याची छोटी छोटी लाकडं कापून त्यांना जाळणार. ओके शेठजी. माझ्या एका मित्राकडे फर्निचरचं दुकान आहे. त्याच्याकडे खूप मोठं मशीन आहे. त्याला बोललो तर तो कपाटाचे तुकडे तुकडे करून देईल तो. अरे वा. पण शेठजी, जर ते कपाट कोणाच्या कामाचं असेल तर? अहो नट्टू काका, काय फालतू प्रश्न विचारताय तुम्ही? अहो ज्या कपाटाची काच तुटलेली असेल, दरवाजा निघालेला असेल, असं तुटकं फुटकं कपाट कोणाच्या कामाचं असू शकेल? आणि मानलं जर कोणाच्या कामाचं असतं तर कोणाच्या तरी घराच्या आत असतं ना. असं बेवारशासारखं इथे रस्त्यात थोडंच पडलेलं असणार. बरोबर आहे. आता नट्टू काका 2 मिनिटं शांत बसा. बागा तू एक काम कर, पटापट टेम्पो घेऊन ये, कपाटाला घेऊन जा आपल्या मित्राकडे आणि त्याची छोटी छोटी लाकडं कापून घेऊन पटापट गोकुळधाम सोसायटी मध्ये ये. हो शेठजी. पण बागा, हे बघ भाऊ, हे काम एकदम लक्ष देऊन कर हा. गुपचूप कर, कोणाच्या कानावर बातमी जायला नको. ठीक आहे? हो हो शेठजी. ओके, शाबाश. थँक्यू बघा, थँक्यू. बस, थँक्यू देवा, थँक्यू. छान दिसतंय ना. वाव, लाईट्स किती मस्त वाटतात ना. किती सारे पताके लावलेत. आणि ते बघायला किती छान दिसतंय. खरंच गोकुळधाम सोसायटीत एकदम झगमगाट झाला. अरे टप्पू सेना, महिला मंडळ, तुम्ही लोक जा, तयार होऊन या पटापट. एकदम मस्त तयार झाली. कमी वेळात झाली पण झाली. हे बघा याचं काय, 10 मिनिटात तिसऱ्यांदा फोन आलाय सोडीचा. आता काय करू? अरे मग उचल ना. अरे काय उचलून काय करू? काय बोलू मी? तो सारखा सारखा विचारतो की फंक्शन कधी सुरू होणार, फंक्शन कधी सुरू होणार. काय सांगू मी त्याला? अरे सांगून टाक ना भाऊ की लाकडं येण्याची वाट बघतोय. लाकडं आली की फंक्शन सुरू करून टाकू आपण. असं कसं बोलतोयस पोपटलाल? त्याला हे बोलो लाकडं नाही आली म्हणून फंक्शन सुरू नाही झालं, मग निराश होईल भाऊ तो. असं थोडीच बोलायचं असतं. पण ते मी बोलतो. मला फोन दे. हा सोडी. हो, मी तारक मेहता बोलतोय. अरे नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. खरं तर काय तयाऱ्या चाललेल्या आहेत आणि तयारी अजून पूर्ण झालेली नाहीये. अर्धवट तयारीच्या मध्ये तुला बोलवायचं तर बरं वाटत नाही ना. एकदा सगळं पूर्ण तयार झालं की त्यानंतर तुला बोलवतो. ठीक आहे? मी स्वतः फोन करून बोलवतो तुला. ओके? हा, बोललो. माहित नाहीये या जेठालालची लाकडं कधी येणार आहेत. अरे मी तर बोलतोय या नक्कीच काही ना काही गडबड आहे. मुंबईत ट्रॅफिक आहे, पण इतकाही ट्रॅफिक नाहीये की अजूनपर्यंत टेम्पो लाकडं घेऊन येऊ शकत नाही. हा जेठालाल नक्की लाकडं आणायला विसरलाय. अरे तुम्ही लोक अजून इथेच आहात? हा आला. अरे जा, तयार होऊन या. आता थोड्या वेळातच लोढी साजरी करायची आहे की नाही? लोढी साजरी करण्यासाठी लाकडं पाहिजेत ना. लाकडं कुठे आहेत? ती कुठे पोचली? येत आहेत, रस्त्यातच आहेत. अरे काय संध्याकाळपासून ऐकतोय रस्त्यातच आहे. काय त्या आफ्रिकेच्या जंगलातून येतोय का टेम्पो? अजूनपर्यंत रस्त्यातच आहे. अरे नाही, आता थोड्या वेळापूर्वी त्या टेम्पोच्या ड्रायव्हरशी बोलणं झालं. तो येतच होता तर रस्त्यातच त्याचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. कसं झालं ऍक्सिडेंट? तूच सांग कसा होतो ऍक्सिडेंट? तू प्रश्नांच्या मागे प्रश्न नको विचारू, उत्तर दे ना आम्हाला. असं काय? अरे काय उत्तर देऊ भाऊ? कसे बावळटासारखे प्रश्न विचारतोय. कसा झाला ऍक्सिडेंट? अरे ऍक्सिडेंट झालाय भाऊ, तो होऊन जातो. ते ऐकलं नाहीस का? ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रबा रबा. बनाव जेठालाल, बनाव. आज तुला जितक्या गोष्टी बनवायच्या आहेत ना, त्या सगळ्या बनवून टाक. अरे भाऊ, मी का गोष्टी बनवेन? जे टेम्पोच्या ड्रायव्हरशी माझं बोलणं झालं तेच मी तुम्हाला सांगतोय भाऊ. आता सगळं ठीक झालंय, तो परत निघालाय. थोड्याच वेळा तिथे येऊन जाईल लाकडं घेऊन. जेठाला जरा नंबर दे मला. कोणाचा? त्या टेम्पो ड्रायव्हरचा. नाही. अरे नाही काय नाही? त्याचा ऍक्सिडेंट फोनवर तो बोलत होता म्हणूनच झालाय. तुला काय पाहिजे? त्याचा परत ऍक्सिडेंट व्हावा आणि ती लाकडं इथवर पोहोचूच नाहीत? नाही ठीक आहे, राहू दे. घे ना, घे नंबर घे.
नाही 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 नको. नाही नाही घे ना भाऊ घे अच्छा ठीक आहे दे. थोडासा. हा भाऊ अय्यर भाऊ चला ना घरी जा ना. चला तयार होऊन या ना भाऊ. आपण सगळे तयार होऊन इथे येऊ तोवर लाकडं आलेले असतील भाऊ. चला हा चला. हा चला 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 आपण आता तयारी करू. मी पण पटापट तयार होऊन येतो. हा? तू जा. अच्छा ठीक आहे, ठीक आहे. हा, चला चला हा चला मेहता साहेब. जेठालाल खरं खरं सांग, त्याच्याशी बोलणं झालं? लाकडं येणार आहेत की नाही येणार नाही आहे? नाही येत आहेत नट्टू काका आणि बाघा खरंच लाकडं घेऊन येत आहेत. नक्की नक्की नक्की. नाहीतर मी तुम्हालाच पकडलं असतं ना की आता काय करायचं. हा ही गोष्ट खरी. हा. चल तयार होऊन येऊ. हा, चल हा. चल चल. हे काय हेच वाटतंय. हा हा बस थांबवा भाऊ थांबवा. उचला याला उचला चला. वा वा अब्दुल मिया काय दिसताय. अरे वा 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 इथं बघा. छान दिसताय तुम्ही. अरे वा वा वा. अरे वा अब्दुल, खूप छान दिसतंय. नमस्कार नमस्ते अरे काकाजी नमस्ते नमस्ते. नमस्कार हो काय दिसतायत सगळे, काय दिसतायत हा जेठालाल? सगळेच्या सगळे पंजाबी ड्रेस मध्ये काय शोभून दिसतायत हा. बिलकुल बिलकुल मेहता साहेब. नाही एक गोष्ट तर मान्यच करावी लागेल. आपण सगळे गोकुळधामवासी प्रसंगाला अनुरूप काय जोरदार तयार होऊन येत. खरी गोष्ट आहे. काय सण अगदी कुठलाही असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, दिवाळी असो, लोहडी असो, पद्धती असो, क्रिसमस असो, ईद हो. अरे हो हो नक्की. आणि फक्त हेच नाही भाऊ, आपला राष्ट्रीय सण मग 26 जानेवारी 15 ऑगस्ट असो, आपण सगळे प्रसंगाला धरून तयार होतो. आणि मेहता साहेब फक्त ड्रेसच नाही, आपल्या सोसायटीला पण टप्पू सेना प्रसंगाला अनुरूप काय मस्त सजवते ना. कधी कधी तर मनात एवढा आनंद होतो की आपण सगळे किती नशीबवान आहोत की अशा सोसायटीत राहतो की जिथे सगळेजण एकत्र मिळून एकमेकांचे सण किती उत्साहात साजरे करतो. नाही जेठालाल लाकडं कुठे? हा? आली नाहीत अजून? ओ सॉरी, आली आहेत. भिडे आली आहेत म्हणजे? तुला कुठे दिसतायत लाकडं? कुठे आहेत? ओ कशी दिसतील मेहता साहेब जेव्हा आलेलीच नाहीयेत. हे याला पण दिसतंय ना की लाकडं इथे नाही आहेत, तरी पण विचारतोय आली नाहीत अजून. मेहता साहेब तुम्ही बोलला होतात ना की जेठालालने लाकडांची जबाबदारी घेतली आहे तर तो लाकडं घेऊन येईलच. हो कुठे आहेत लाकडं? आता मी सोडी फॅमिलीला कसा खाली बोलवू? बरोबर आहे. अरे कुठे राहिले हे लोक? एक मिनिट एक मिनिट. हे असं असतं यांचं अर्धवट सगळी काम येतील. हो नट्टू काका कुठे आहात तुम्ही? शेठजी समजा आता पोहोचलोच आहे. तुम्ही मला एक्झॅक्टली सांगा कुठे पोहोचला आहात. अहो माझ्या फोनची बॅटरी एकदम कमी झाली आहे. कुठल्याही वेळी माझा फोन बंद होऊन जाईल. लवकर सांगा कुठे पोहोचलात तुम्ही? शेठजी तुम्ही डोळे बंद करा आणि उघडा, आम्ही तुम्हाला दिसतोच बघा. हे बंद केले हे उघडले. अहो कुठे आहात तुम्ही? दिसत नाही मला. अहो शेठजी एवढं फास्ट नाही, तुम्ही आरामात डोळे बंद करा आणि आरामात उघडा. हा आता हे बघा मी माझे डोळे बंद केले. आता मी हळूहळू माझे डोळे उघडतो आहे. हे मी माझे डोळे उघडले. हे शेठजी या 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 या. अरे आली आली भाऊ, लाकडं आली आपली. खूप छान. हा भाऊ भिडे आता दिसतायत लाकडं? हो आता दिसतायत. हा मग झाली शांती. अरे शांती म्हणजे काय जेठालाल? तुझं काम नेहमी ऐन वेळेलाच का होतं? आता 1 तास आधी जर लाकडं आली असती तर टेन्शन आलं नसतं ना. 1 तास आधी तर पॉसिबलच नव्हतं. अरे बस ना आता भाऊ, आता आली ना लाकडं, सोड ना आता. हा मान ठेरोज वडी पेट से. काय 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 पेटचं म्हणजे काय? पेटचे म्हणजे अरे अरे बागा जा जरा यांना बाहेर फिरवून जा जरा. सॉरी शेठजी, आता काही नाही बोलणार ते. नट्टू काका प्लीज थोड्या वेळासाठी शांत राहा ना. बघितलंस भिडे, जेठालाल लाकडाचं काम अजिबात विसरला नव्हता. पण माहित नाही सकाळपासून तू त्याला बेजबाबदार, विसराळू, न जाणे काय काय बोलत होतास रे. हे हवं घेतलं मीच बोलत होतो का? तारक काहीतरी करा, नाहीतर आगी शिवायच लाकडं जळून जातील. अरे भाऊ पोपटलाल भिडे आता सोडा, जुनी गोष्ट काढून काय फायदा? लाकडं आली आहेत ना.
आनंद करा भाऊ, मी आता फोन करून सोडीला बोलवून घेतो हा? बोलवून घ्या. अरे वा बाबा जेठालाल, तू केलीस हा लाकडांची व्यवस्था. अरे वा. मग काय भाऊ, आता याचं काय काय झालं भाऊ, काय बघतोय? नाही म्हटलं लाकडं खूप चांगल्या क्वालिटीची दिसतात हं? हा, आणि माहित नाही का पण मला जरा ओळखीची वाटतात. ओळखीची वाटत? अरे भाऊ, लाकडात काय ओळखीची बिळखीची, लाकडं असतात. हा, मुलींमध्ये म्हणू शकतो आपण की ही ओळखीची आहे म्हणून. मग काय. हा, बरोबर आहे. अरे बाबा वा वा. ओ यारो, यार तुम्ही किती भारी, किती सुंदर सजवले आपली गोकुळधाम सोसायटी यारो. मला तर वाटतंय जसं मी पंजाब मध्ये चाललोय. हो यारो, तुम्ही सगळ्यांनी मिळून तर माझं मन एकदम खुश करून टाकलं. लव्ह यू, लव्ह यू. सेल्फी तर सगळ्यांसोबत झालाच पाहिजे. होय जेठाप्रा यार, हॅपी लोडी, हॅपी लोडी यार. एकदम जबरदस्त डेकोरेशन आहे. हॅपी लोडी, हॅपी लोडी, अब्दुल, हॅपी लोडी. छान वा वा. खूप बरं वाटलं. भिडू, हॅपी लोडी सगळ्यांना. चप्पी पाले सोनिये, हॅपी लोडी. थँक्यू यारो, थँक्यू. सोडी, आठवत आहे ना मी काय बोललो होतो की तुला वाटणारच नाही की तू पंजाबच्या तुझ्या गावात नाहीयेस. हा सोडी, मैं तेनू दसी असी ना. अरे मग अशी लोडी साजरी करणार ही आयुष्यभर लक्षात राहील. होय, बल्ले बल्ले बल्ले. अनबिलिव्हेबल. किती कमी वेळात तुम्ही सर्वांनी मिळून गोकुळधामला मिनी पंजाब बनवून टाकलं. खरंच. थँक्यू सो मच एव्हरीवन. आज तर सगळ्यांसोबत लोडी करायला मजा येणार आहे. आणि सोडी माहितीये आज जेवणात काय? दाल मखनी, मटर पनीर, पुलाव आणि तुम्हा लोकांचं स्पेशल ते सरसोदा साग, मक्के दी रोटी आणि गाजराचा हलवा पण आहे. तो पण आहे. सुगंध पण जबरदस्त येतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की टेस्ट पण जबरदस्त अगं असेल. का नसणार सोनिये. अगं हाती भाऊनी आणि कोमल वहिनींनी मनापासून तयारी जी केली आहे. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू. वेलकम. हे अकाल पुरुष अंतर्यामी धन 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 श्री गुरु नानक देव साहेब जी महाराज, धन 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 श्री गुरु गोविंद सिंह साहेब जी महाराज, धन 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 श्री गुरु ग्रंथ साहेब जी महाराज, वाहे गुरु अकाल पुरख जीओ. आप जी दा बच्चा आपलेच आशीर्वाद घेऊन आता उत्सव मनोभावे साजरा करतोय. आम्ही सगळे मिळून आपल्याच लाडक्या गोकुळधाम सोसायटीत लोढीचा सण साजरा करून सगळ्यांना आनंद मिळावा, कृपा असावी, सगळ्यांवर आपला आशीर्वाद असावा हीच प्रार्थना करतोय. तुम्ही तर कृपाळू आहात, सगळं काही पोटात घेणारे आहात. आमच्याकडून काही चूक घडल्यास आम्हाला सांभाळून घ्या, आम्हाला क्षमा करा हीच आम्ही सगळे मिळून प्रार्थना करतोय. बोले सोनिया. वाहे गुरु जी का खालसा. चल गोगी पुत्र हे पेटव.
काय झालं भाऊ, काय बघतोय? जेठालाल, तुला माहितीये एका चांगल्या आणि टिकाऊ लाकडाची ओळख काय असते? भाऊ ते तर त्याचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बघून सांगता येईल ना. जेठालाल, मी चेष्टा करत नाहीये, सिरियसली विचारतो. सॉरी, नाही मला माहित नाही. काय काय असते ओळख? जाऊ. अरे यार, तू नाराज काय होतोयस भाऊ? खरंच मला माहित नाही, सांग ना तू. एक चांगलं लाकूड तेच असतं जे पूर्णपणे वाळल्यानंतर लगेच आग पकडून घेतं. असं तू जी लाकडं आणलीस ना, ती अगदी तशीच आहेत. आहे ना? बरं, कुठून आणलीस ही लाकडं? हे आपलं बाहेरून. बाहेरून म्हणजे? अरे सोड ना भाऊ, तू आंबे खा ना. लाकडं का मोजतोय? म्हणजे गुठळ्या का मोजतोय? पण मस्त आहे, मस्त आहे. हो ना? ऐका लोढीच्या या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू एव्हरीवन. तर आजच्या या रात्रीला अजूनच शानदार, अजूनच जबरदस्त बनवायला येत आहेत बबिता आंटी, अंजली आंटी, माधवी आंटी आणि कोमल आंटी. So give them a huge round of applause.